जय हरी. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत. आम्ही पंढरपुरापासून 22 किलोमीटर लांब आहोत. तर सांगितल्याप्रमाणे इथून आम्ही पायी जाणार आहोत. गाडी आम्ही पार्क केलेली आहे पेट्रोल पंपावरती. तर इथून पुढचा प्रवास आता इथल्या दिंडीत पायी करणार आहोत. तर बघूया, मी पण यासोबत पेट्रोल पंपावरती या ठिकाणी गाडी पार्क केलेली आहे. जय हरी. कसा झाला प्रवास? औरंगाबाद. तुम्ही कुठलचे? हा, वार्षिक का? बर बर. कधी निघले होते मग? 25 निघले होते का? चालेल, चला चला. जय हरी. जय हरी माऊली. सांगितल्याप्रमाणे आम्ही आता पायी दिंडी सामील झालेलो आहोत. इथून 17 ते 18 किलोमीटर आता पंढरपूर आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत. संध्याकाळी 7 वाजल्यापासून आमचा बाईकवरती प्रवास सुरू होता आणि आत्ता तो कुठं थांबला आहे. सगळी रात्र आम्ही प्रवास केलेला आहे. तर विचारूयात राहुल वाघ, जे आमचे चॅनलचे हेड आहेत, ज्यांचा हा ब्लॉग आहे. तर कसं वाटलं तुम्हाला प्रवासात? प्रवासात खूप मजा आली. आपण 7 वाजता निघलो होतो आणि 7 वाजता आता आपण सकाळी तर 7 ला तिथं टच झालेलो आहे. तरी अजून पंढरपूर इथून 22 किलोमीटर आहे. आता आपण इथून चालत प्रवास करत आहोत. आता तर मजा घेऊ. तर मागे एक पालखी, दिंडीची पालखी चालू आहे. सगळे मंडळी येत आहे मागे, तुम्ही बघत असाल त्या हिशोबानं. फार चांगलं धार्मिक असं वातावरण आहे, विठ्ठलमय वातावरण आहे. आज सकाळची पहाट ही नेहमी लक्षात राहील इतकी सुंदर आहे. अजिबात थकवा जाणवत नाही आहे. एवढा मोठा प्रवास करूनही एक एनर्जी आहे आणि ती आपोआप क्रिएट होते अशा सिच्युएशनला. खूपच सुंदर सुंदर फिलिंग आहे हे सकाळचं पहाटेचं. खूप फ्रेश, खूपच चांगलं वाटतंय. तू काय म्हणशील या धार्मिक वातावरणाबद्दल? मला म्हणजे मी असं वाटतं की आपण एका 24 तास आपण जागे राहू शकत नाही. पण आज मी पहिल्यांदा 24 तास पूर्ण 100% 24 तास जागे राहिलेले. तर ते कशाची एक म्हणतो आपण भक्ती असते, काय असतं, आणि ते वातावरणामध्ये आपोआप आपण उत्साहित होऊन आपण ते चालत असतो. तर त्याचा तो एक वेगळाच अनुभव असतो. ते शब्दात आपण व्यक्त नाही करू शकत. आणि मागं पूर्ण तुम्ही बघू शकता, पूर्ण भक्तिमय वातावरण झालेलं आहे सगळं व्यवस्थित. तर मंडळी, ही खूप मोठी पालखी आहे, खूप लांब आहे मागपर्यंत. आमच्या समोरही आहे. देवाचं गुणगान गात प्रवास सुरू आहे. आनंदमय प्रवास आहे. काही तुला प्रवासात बॉडी पेन किंवा काही त्रास किंवा पावसाचा काही त्रास, थंडीचा, असं काही जाणवलं? नाही, पाऊस तर खूप होता. पावसाचा त्रास म्हणजे काही नाही. परत आपण रेनकोट वगैरे घेतलं होतं सोबत. त्यामुळे आपण सगळी तयारी केली होती. पण फक्त एवढं की आपण 400-450 किलोमीटरचा प्रवास जेव्हा करतो तर थोडंसं पाठीला वगैरे त्रास होतोच. पण मग ते ह्या वातावरणामध्ये एवढं काही जाणलं नाही. फक्त मध्ये 2 ते 3 डुलके लागले मला मागं मारताना. तेव्हा तुम्हाला बोललास अरे 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 राहुल नीट पकडून बघ. तर ते एक थोडंसं झालं. ते आहे थोडंफार होत असतं ते. नॉर्मल डुलकी लागणार आहे. डुलकी लागल्यानंतर तो डुलकला नाही खाली, हे भाग्य. सुंदर वातावरण आहे खरंच. खूप चांगलं फिलिंग आहे, भक्तिमय वातावरण आहे. प्रत्येकानं एकदा तरी दिंडीला यायलाच हवं. फार प्रसन्न वातावरण आहे, पॉझिटिव्हिटी आहे. तुम्ही बघू शकता सारखं इथं वारीचं चालू आहे. खूप 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 सुंदर फिलिंग आहे. तर पुढचा टप्पा लवकरच गाठणार आहोत. आता लवकरच आपण पंढरपूरपर्यंत लवकर पोहोचून जाऊ. आता म्हणजे समजून आता आपण नाही म्हणलं तरी आपण अर्धा 1 तास तरी लागेल अजून. अजून 15 किलोमीटर बाकी आहे. अजून 1-1.5 तास हा प्रवास आहे. सुंदर फिलिंग आहे. भेटूयात पुढं. जय हरी माऊली. आता सकाळचे 8 वाजलेले. 5-6 किलोमीटर अजून पंढरपूर. तुम्ही बघू शकता वारकरी यांच्या राहण्याची व्यवस्था कशी केली जाते या ठिकाणी. सकाळची सगळ्यांची तयारी चालू आहे. हे जे वारकरी आहेत, ही पालखी 1-2 दिवस अगोदर जर पोहोचली असेल तर ते रात्रभर इथे स्टे करतात. प्रत्येकाला एक जागा दिलेली असते वेगवेगळी शेतातली. ही एक पालखी वेगळी सेपरेट. अशा अनेक पालख्या इथं आजूबाजूला आहेत. असं टेंट तंबू टाकून वगैरे ते राहतात. त्यांच्यासोबत अशा मोठ्या गाड्याही असतात. जर कोणी थकलं तर ते बसू शकतं. ॲम्ब्युलन्सही असते मागं. आणि हे जेवणाची व्यवस्था इथं केली जाते पहाटे. 1 ते 1,500 लोकांचं जेवण आता तयार होतं आहे. तुम्ही बघू शकता. रात्रभर चालून किंवा 20-20, 30-30 किलोमीटर प्रवास करून न दमता त्यानंतर हे स्वयंपाक करतात या
महिला, त्यामुळं त्यांची एनर्जी काय असेल हे तुम्हाला आज दिसेल. ज्यांना जो जो स्वयंपाक येतो तो प्रत्येकाला वाटून दिलेला आहे. कोणाला पोळ्याचा, कोणाला भाजीचा, किंवा कोणाला अजून गोड करण्याचा, वाढण्यासाठी वेगळी लोक आहेत. असं प्रत्येकाला आपापली कामं वाटून दिलेली आहेत. एक टूरसारखंच आहे सगळं. फार एन्जॉय करत हे काम करतायत. आणि हे जोग नाही आहे, रोज सकाळी आणि संध्याकाळी 1,500 किंवा 1,000 लोकांचं स्वयंपाक करणं आणि पुन्हा मग वारीत चालणं, गाणे गाणं, विठ्ठलाचं नामस्मरण करणं, या सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळाल्यात. आणि आपण 8 तास काम करून थकतो, आपल्याला लगेच थकवा जाणवतोय. एकदम सुंदर वातावरण आहे, सगळ्यांची तयारी चालू आहे पहाटेची. राहुल, तू काय म्हणशील? नाही, खूप छान टेंट बांधलेली व्यवस्थित, राहण्याची व्यवस्था, एकामध्ये झोपलेले सगळे लोक, आणि एक भक्तिमय वातावरण आहे सगळ्यांचं. आणि मध्ये पण ते बसले तर सगळं देवाचं स्मरण चालू आहे व्यवस्थित. यांना पाऊस लागू नये म्हणून मेन कापड बांधलेले आहेत, प्लास्टिक आहे, कुठं कपडे आहेत, खाली गाद्या आहेत टाकण्यासाठी. या वेगवेगळ्या दिंड्या आहेत अशा, सगळ्या वेगवेगळ्या लोकांच्या, अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक इथं आलेली आहेत. आता हे तुम्ही बघू शकता किती मोठं आहे, आणि इतकी लोक याच्यात आहेत, लहान मुलांपासून वयस्कर माणसापर्यंत. बरं, इथली अजून एक खासियत अशी आहे, इथं आल्यानंतर राहुल राहत नाही, मनोज राहत नाही, आपण राहत नाही. सगळे एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात, देवाच्या नावानं आपल्याला हाक मारतात. आपल्या आतमध्ये जो देव आहे, जो चांगला माणूस आहे, जो पॉझिटिव्ह जे काही आहे, त्याला देव म्हणलं तरी चालेल. आपापला देव वेगवेगळा आहे, तर माणसातला देव इथं प्रत्येकजण शोधतो. एकमेकांना जय हरी माऊली, माऊली असं करा, माऊली इकडे या, माऊली तिकडे जा, या नावानं आपली आता ओळख मिटलेली, इथं एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. टाळ तुम्ही बघू शकता इथले, याला पाय लागू नये किंवा याचा अपमान होऊ नये म्हणून याला वेगळ्या पद्धतीनं इथं याचं मान राखून ठेवलेलं आहे. काय म्हणशील? चांगलं वातावरण, भक्तिमय वातावरण, आणि इथं आल्यानंतर आपलेपणा झालं, असं वाटत नाही की आपण कुठे बाहेर चाललो. जेव्हा आपण फिरायला तर असं नर्वस पण असतो की इथं भीती असेल वगैरे, असं काही वातावरण असेल, पण इथे एकदम भक्तिमय वातावरण असतं. आपल्या मनामध्ये कशा प्रकारची भीती नसते. वेगळ्या अशा पालख्या आहेत. आता आपण दुसऱ्या पालखीत या हा एरिया बांधलेला आहे. सगळीकडे तयारी, समोर सुंदर असं भजन चालू आहे. सगळ्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था इथं केलेली आहे. चहा
पाण्याच्या बाटल्या प्रत्येक दिंडीनं आपल्या सामान आणलेलं असतं तसं वाटतं. मोफत जय हरी जय हरी जय हरी जय हरी. सगळे सेवा करतायत. आता सकाळचे 8:15 वाजलेले आहेत. जवळजवळ 3-3.5 किलोमीटर पंढरपूर बाकी. पुढचा प्रवास आता आपण करत आहोत.